दुर्दैवाचा जो काही आघात झाला त्याच्यानंतर आज मी केवळ तुम्हाला तोंड दाखवण्यासाठी आलेलो नाही, तर तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सगळेजण तुमच्या सोबत राहू. आणि मी आता या दादाशी बोललो, ताईशी बोललो, आता एक काम करा, मी तहसीलदार त्यांच्याशी पण बोललो. आसपासच्या ज्या वस्त्या आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संपर्क करू आणि तुमच्या सगळ्यांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी असं करू की पुन्हा तुम्हाला या अशा संकटाचा सामना करण्याची आवश्यकता लागणार नाही. मागे मी काही वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा मी पाहिलं की एका गावात वीज नव्हती, तिथे सोलर लाईट मी देण्याचा प्रयत्न केला होता. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो की हे काम मोठं अवघड आहे, कारण महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच वस्त्या आहेत ज्या दुर्घटनाग्रस्त कधी होऊ शकतात, दरडग्रस्त कधी होऊ शकतात. पण म्हणून आपण काही जबाबदारी टाळू शकत नाही. हा अनुभव येण्याच्या आधी जर का तुमचं पुनर्वसन झालं असतं तर खरं जास्त चांगलं झालं असतं, पण दुर्दैवाने हे घडलं. आता मात्र तुम्ही सगळेजण एकत्र राहून अधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगतो की जरा सगळ्यांना विश्वासात घ्या, कारण नुसतं त्यांना घर देणं म्हणजे पुनर्वसन होणार नाही. यातली काही मुलं बाळं माझ्या माता भगिनी शिकलेल्या आहेत, त्यांना नोकरीची व्यवस्था कशी होईल, त्यांची काही जमिनी आहेत, त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल हे सगळं बघायला पाहिजे. आणि कंटेनर मध्ये सुद्धा ते कमीत कमी काळात राहून लवकरात लवकर त्यांच्या घरात त्यांना आपण परमनंट आपण शिफ्ट करू शकू अशा तऱ्हेने एक प्लॅन तयार करा. यामध्ये राजकारण मी कुठेही आणणार नाही, कारण शेवटी राजकारणाच्या पलीकडे माणुसकी हा भाग असतो. आणि मी परत एकदा सांगतो की तुमचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सगळेजण तुम्हाला जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीची मदत लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. फक्त दुःख मोठं आहे, सावरावं तर लागेल, त्या दुःखात आम्ही तुमच्या सोबत राहूच. पण त्यातनं सगळ्यांना, कारण सगळं मी वाचले, पुन्हा मला काय बोलण्याची आवश्यकता नाही आणि मी बोलू पण शकत नाही, एवढंही सगळं भयानक आहे. फक्त आपण सगळे सोबत आहोत, नीट काळजी घ्या. हा दादा तुमच्या मदतीला आलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं जोपर्यंत तुमची नीट सोय होत नाही तोपर्यंत पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली मी प्रीतम म्हात्रे, तर त्यांना मी खरंच सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद देतो. आणि दादा काही लागलं आमच्याकडे सुद्धा आम्ही काही करू शकत असतो तर मला देतो. आणि अक्षरशः मी स्वतः तळेगावात त्यावेळेला गेलो होतो तेव्हा पाहिलं की होत्याचं नव्हतं होतं. आता सुद्धा या ग्रामस्थांशी बोललो, काय बोलू, कोणत्या भाषेत सांत्वन करू आणि त्यांच्यासाठी करू तरी मी काय शकतो. हे नंतर आपण जागे होतो आणि धावपळ केल्यासारखं दाखवतो. त्यापेक्षा माझं मत प्रामाणिकपणे हेच आहे, की सर्वच पक्षांनी या बाबतीत तरी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे. आणि मी आता तुमच्याकडे येत असताना आज देखील मला एक निवेदन दिलं गेलं आणि प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये की देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन सुद्धा आज आदिवासी आहेत, इतर अनेक अशी लोक आहेत, काही प्रकल्पग्रस्त आहेत की त्यांना हे जीवन जगावं लागतं. आयुष्यामध्ये टांगती तलवार हा एक विषय असतो, तशी ही कोसळती दरड कधी अंगावरती येईल आणि घरदार नेस्तनाबूत होईल काय सांगता येत नाही. आणि याकरता तातडीने पहिलं म्हणजे केवळ इर्षाळवाडीच नाही तर आजूबाजूच्या सुद्धा ज्या काही वस्त्या आहेत त्यांना एकत्रित करून मी आता अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणार आहे, एक योजना करायला पाहिजे. आणि जी योजना मी मुख्यमंत्री असताना करण्याचा प्रयत्न करत होतो की या महाराष्ट्रामध्ये जेवढे अशा वस्त्या आहेत त्यांच्या जवळपासच्या गावांमध्ये किंवा त्या परिसरामध्ये पुनर्वसन कसं करू शकतो हे तिथल्या कलेक्टरना, तहसीलदारांना सांगून एक योजना केली गेली पाहिजे. सरकार कोणाची येवो, कोणाचंही जावो, सरकार आलं गेलं तरीही या योजनेला कोणी स्थगिती देता कामा नये, एवढी माणुसकी आपण शिल्लकी ठेवलीच पाहिजे. कारण आता काही दिवसानंतर मी तळेगावामध्ये सुद्धा विचारपूस करणार आहे की त्या दुर्घटनेला आता 2 वर्ष होऊन गेली. खरंच किती घरं आपण त्यांना दिलेली आहेत,
किती जणांचं आपण पुनर्वसन केलेलं आहे. आता तर तुम्ही बघितलं असाल आणि काही वेळेला कुटुंब नाहीशी झालेली आहेत. काही ठिकाणी करते मुलं जी शिकली सवरलेली आहेत ती गेलेली आहेत. काही ठिकाणी आई वडील गेलेली आहेत. म्हणजे सगळं हे असं विचित्र घराचं छप्पर उडवून टाकणारं संकट कोसळल्यानंतर आपण राजकारणी म्हणून यांच्याकडे मतं मागायला जातो. आपल्याला लाज वाटली पाहिजे की सरकार बदलल्यानंतर आपण त्या योजनेला कुठेही स्थगिती दिली असं म्हणत नाही. पण दुर्लक्ष न करता जेव्हा आता जसं तुफान पाऊस असतो मग ते मदत कार्यामध्ये अडथळा येतो. आता सुद्धा मी तिथे त्या जागेवरती अजिबात जाणार नाही, कारण मला माहिती आहे मी जाणार म्हणजे माझ्यासोबत एवढी सगळी लोक येणार. पुन्हा त्या जी काही एखाद दुसरा जीव आता वाचलेला असेल तो सुद्धा वाचवला गेला पाहिजे. म्हणून मी त्या मदत कार्यात कुठे अडथळा येईल असं करणार नाही. पण मदत कार्य हे पावसामध्ये अवघड किंवा अशक्य असतं. तर पाऊस ओसरल्यानंतर या सगळ्या वस्तीतल्या लोकांना व तिथले जे गावाचे मुख्य असतील काही गावात छोट्या पंचायती असतील अशा लोकांना एकत्र करून त्यांच्या पुनर्वसनाचा एक मोठी योजना जसं पंतप्रधान आवास योजना करा ना, या लोकांसाठी करा. गावागावामध्ये त्यांना त्यांचं उदरनिर्वाहाचं आता यांची सुद्धा पंचायत तीच आहे की त्यांना जरी घरं दिली आता कंटेनरमध्ये ते देणार. हे कंटेनरसाठी काही काळ हे कंटेनरमध्ये यांना राहावं लागेल. पण त्यांची एक विनंती की कुठेतरी कंटेनरमध्ये ठेवण्यापेक्षा आमची जिकडे काही उदरनिर्वाहाचं साधन आहे तिथे हे कंटेनर ठेवावे. तर अशा काही सूचना आहेत, त्यांचा विचार करून या योजना तातडीने आणि दूरगामी या आखल्या गेल्या पाहिजेत. आणि सरकार निवडणुका येवत जावत या योजनांमध्ये कुठे खंड पडता कामा नये असा एक सगळ्यांनी मिळून प्लॅन तयार करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात सरकारशी बोलणार आहात का, संपर्क करणार? शेवटी सरकार कोणाचं आहे? मी पक्ष म्हणून आज मी सरकारकडे पक्ष म्हणून बघत नाहीये, मी जनतेचं सरकार म्हणून बघतोय. मला जायला काही कमीपणा नाहीये. पण हे घडल्यानंतर मी जे सांगतो ते पुन्हा सांगतो, कारण मी सुद्धा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला मी तळे असेल, मग चिपळूणची पेठ असेल, मग सातारा असेल, इकडे कोल्हापूर असेल, आपत्ती येत असते. पण आपत्तीमध्ये कमीत कमी नुकसान व्हावं याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. त्याच्यामुळे पहिल्यांदा दरडग्रस्त ज्या काही वस्त्या होऊ शकतील, ज्या डोंगर उतारावर आहेत, डोंगरच्या उताराच्या खाली आहेत, अशाच सुरक्षित ठिकाणी हलवण्याची एक योजना ही केली गेली पाहिजे. मग आजूबाजूच्या 4-5 वस्त्या एकत्र करून एक तुम्ही गाव बसवा ना त्यांचं. सर, एकंदरीतच या गावातल्या लोकांनी गडाच्या पायथ्याशी वस्ती बसवलेली होती. 35 ते 25 घरं बांधलेली होती. परंतु वन विभागाने त्याच्यावरती कारवाई केली आणि पुन्हा ही सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये मी काही वर्षांपूर्वी इथल्या जवळच्या एका त्याला गाव म्हणणं सुद्धा योग्य नाही, कारण 5 घरं इकडे 8 घरं तिकडे अशी एक वस्ती आहे. तिकडे मी गेलो होतो. ती सुद्धा वस्ती वन विभागात होती आणि तिथे लाईट नव्हता. मी त्यांना तात्पुरते सोलार लाईट दिले होते आणि त्यांना मी हात जोडून विनंती केली होती की तुम्ही सगळेजण तयारी करा, मी तुम्हाला मदत करतो. तुम्हाला बाजूच्या चांगल्या गावामध्ये आपण तुमचं पुनर्वसन करू की जेणेकरून ही जी काही शेवटी त्या वनात राहिली, तुम्ही म्हणालात ना घरं बांधली होती, वन विभागाने कारवाई केली. पण आपल्याला आपलं कर्तव्य आहे की यांना सुद्धा आयुष्य आहे, त्यांना सुद्धा आपल्यासारखं जगण्याचा हक्क आहे. त्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आपण आणलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांची एक मानसिकता तयार करून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवणं, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवणं ही जबाबदारी आपण एक सामाजिक म्हणून घेतली पाहिजे आणि जवळपासच्या गावाच्या आसपासच्या गावामध्ये त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे. सर, पक्ष म्हणून आपण वैयक्तिक कशा पद्धतीने आपण याच्यामध्ये मी आता बोललो ना, मी आता बोललो ते. काय करणार? 3 गावं धोकादायक स्थितीत आहेत असं काल निवेदन देण्यात आलेलं आहे. कसं वाटतं त्याच्यामध्ये 9 अशी गावं आहेत जी अति धोकादायक आहेत? नाही, सांगतो तुम्हाला. मी याच्यामध्ये धोकादायक, अतिधोकादायक किंवा बिन धोकादायक अशी वर्गवारी कृपा करून करू नका. कारण काही वेळेला आपले अंदाज फसतात आणि धोका नसलेल्या वस्त्या सुद्धा अचानक या दुर्घटनाग्रस्त होऊ शकतात. म्हणून प्रामाणिकपणाने महाराष्ट्रातील सर्व अशा पद्धतीच्या ज्या काही वस्त्या आहेत, जसं माडीत एक दुर्घटना घडली होती, अशा सर्वत्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत. तर अशा सगळ्या वस्त्यांचा एक एकत्रित विचार केला पाहिजे. निवेदन देण्यात आलेलं आहे. कसं वाटतं त्याच्यामध्ये 9 अशी गावं आहेत जी अति धोकादायक आहेत? नाही, सांगतो तुम्हाला. मी याच्यामध्ये धोकादायक, अतिधोकादायक किंवा बिन धोकादायक अशी वर्गवारी कृपा करून करू नका. कारण काही वेळेला आपले अंदाज फसतात आणि धोका नसलेल्या वस्त्या सुद्धा अचानक या दुर्घटनाग्रस्त होऊ शकतात. म्हणून प्रामाणिकपणाने महाराष्ट्रातील सर्व अशा पद्धतीच्या ज्या काही वस्त्या आहेत, जसं माडीत एक
दुर्घटना घडली होती. अशा सर्वत्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत. तर अशा सगळ्या वस्त्यांचा एक एकत्रित विचार केला पाहिजे. तिथले कलेक्टर आहेत, आपलं प्रशासन आहे, त्या प्रशासनाकडे पूर्ण माहिती आहे. जवळपास कुठे जागा देऊ शकतो हे सुद्धा आपण करू शकतो. पण याची सुरुवात केली गेली पाहिजे आणि सुरुवात केल्यानंतर सरकार बदललं, सत्ता बदलली तरी त्याच्यामध्ये खंड येता कामा नये. त्याच्यासाठी जो काही एक निधी आपण देऊ त्या निधीमध्ये कोणी अडथळा आणू नये अशी एक योजना आपण आखली पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर आदिवासी आणि कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्राकडे आपली काय मागणी असेल? नाही, ह्या खूप मोठ्या मागण्या वगैरे मी काय, कारण केंद्र फार मोठं आहे, त्यांना मणिपूरच्या प्रश्नातून लक्ष द्यायला वेळ मिळेल तर मी त्यांच्याशी बोलेन. पण मला आता राजकारण करायचं नाही. मी सगळी माणसं, आदिवासी सुद्धा माझेच आहेत, इतर सुद्धा बिगर आदिवासी आहेत, काही शेतकरी आहेत, ते बिगर शेतकरी शेवटी ती माणसं आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असं कोणताही त्याला क्रायटेरिया न लावता ह्या सगळ्या पद्धतीने ज्यांना राहावं लागतं किंवा राहतायत त्यांना चांगलं आयुष्य आपण देऊ शकू असं एक काम करतो. आपल्या तरुणांनी पण सगळं केलं होतं. त्यांनी एक ठराव केला होता की वन विभागाला की आमचं लँड करून पण म्हणून कुठल्याही पत्राची दखल घेतली नाही. नाही ऐका, म्हणून मी तुम्हाला सांगतो, शेवटी याच्यामध्ये एकटा वन विभाग किंवा एकटा महसूल विभाग किंवा एकटा असं न करता ही जबाबदारी प्रशासन म्हणून सगळ्या विभागांनी उचलली पाहिजे. आणि वन विभागात जर काही वस्ती असेल तर ती वस्ती हलवून दुसरीकडे कुठे चांगल्या त्यांना आपण आयुष्य देऊ शकतो असा विचारात केला पाहिजे. सर, तळीचे ग्रामस्थ आजही कंटेनरमध्ये राहतात आणि ह्या ग्रामस्थांसाठी आता कंटेनर आणले गेले. तर कधी अशा जे पुनर्वसन कधी माझ्या बोलण्याचा उद्देश तोच आहे की आता आमचं सरकार पाडून 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. आमचं सरकार असताना तळेची दुर्घटना घडली होती. त्याचं सगळं प्लॅनिंग वगैरे करेपर्यंत एक 6-8 महिने गेले. नंतर कामाला सुरुवात होते न होते तोपर्यंत आमचं सरकार पाडण्यात आलं. मी पुन्हा एकदा सांगतो की केवळ सरकार पाडलं म्हणून नव्हे तर जे कोणतं सरकार असेल, कारण हे सरकार सुद्धा उद्या बदलेल, दुसरं जाईल, तिसरे चौथे, पण या योजनेकडे प्राथमिकतेने लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ही सुद्धा आपली लोकं आहेत, आपल्यासारखे सगळे जीव आहेत, त्यांचे सुद्धा नातेवाईक आहेत, आई वडील, मुलं बाळं, भाऊ बहीण सगळे आहेत. त्यांना सुद्धा त्यांचं आयुष्य हे एक समाधानात निर्धोकपणाने जगता येईल. तळीय ग्रामस्थांचा प्रश्न जेव्हा कार्यान्वित होत होता तेव्हा कुठला तळीय ग्रामस्थांचा प्रश्न जेव्हा खऱ्या अर्थाने कार्यान्वित होत होता तेव्हा आपलं सरकार बदलण्यात आलं. तर आता तुम्ही इथं पुन्हा भेट दिलेली आहे. तर ह्या राज्य सरकारकडं आपण स्वतः किंवा आपलं शिष्टमंडळ किंवा भविष्याचं शिष्टमंडळ मला याच्यामध्ये कुठेही कमीपणा वाटण्याचं कारण नाही. पण मी परत सांगतो की हा आघात हा आपल्या जनतेवरती, आपल्यासारख्या हाड्या माणसांवरती झालेलं आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्ष भेटतील मग मी काय करीन अशी सरकारने वाट पाहू नये. सरकार म्हणून त्यांनी काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्याला आमचा पूर्ण सपोर्ट राहील, पाठिंबा राहील.